नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स अँड AM सायन्स अर्थात KTHM कॉलेज नाशिक, डिपार्टमेंट ऑफ सोशोलॉजी, क्लास MA फर्स्ट, सेमेस्टर फर्स्ट, सब्जेक्ट सोशोलॉजी, पेपर नंबर SC01, क्लासिकल सोशोलॉजिकल ट्रेडिशन, चॅप्टर फर्स्ट, ओरिजिन ऑफ सोशोलॉजी, टॉपिक नेम फ्रेंच रिव्होल्यूशन अर्थात फ्रान्सची राज्यक्रांती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फ्रान्सची राज्यक्रांती या सब टॉपिकवर लेक्चर आयोजित केलेला आहे. फ्रान्सची राज्यक्रांती आणि तिची पार्श्वभूमी बघण्यापूर्वी आपण बघणार आहोत क्रांती म्हणजे काय. क्रांती म्हणजे अचानक झालेला बदल होय, किंवा क्षणार्धामध्ये होत्याचं नव्हतं असा मोठा बदल होतो. एक वेगळ्या प्रकारचा बदल ज्याला आपण म्हणूया, किंवा एकदम सडनली चेंज जो आहे तो होताना आपल्याला बघायला मिळतो. अशा प्रकारची जी घटना आहे त्याला क्रांती असं म्हणतात. आणि वेगवेगळ्या क्रांत्यांचे प्रकार वेगवेगळे आहेत. राज्यक्रांती वेगळी, हरित क्रांती वेगळी, किंवा धवल क्रांती, असे वेगवेगळ्या प्रकारचे शब्दप्रयोग वापरले जातात. परंतु राज्यक्रांत्यांमध्ये फ्रान्सची राज्यक्रांती ही इतर क्रांतींपेक्षा वेगळी आहे. याची पार्श्वभूमी आपण या ठिकाणी बघणार आहोत. फ्रान्स हा देश आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की युरोपातला देश आहे. आणि वसाहतवादी कालखंडाचं जर आपण अवलोकन केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी हे देश जगभरामध्ये वसाहती मिळवण्यासाठी आणि आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यापैकी अनेक देशांनी, इंग्लंडने वगैरे या ठिकाणी मोठी वसाहती जे आहे ते ताब्यात घेतलेले आपल्याला बघायला मिळतात. फ्रान्स या देशामध्ये हा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये मोठी क्रांती घडून आलेली आहे, ती म्हणजे सत्तेतील बदल. आता फ्रान्सची राज्यक्रांती ही फक्त राज्यक्रांती नाही, किंवा सत्तेतील उलथापालथ नाही, तर संपूर्ण मानवी समाजामध्ये झालेला एक आमूलाग्र बदल आहे. कारण या क्रांतीनं केवळ राज्यसत्ता बदलली असं नाही, हुकुमशाही बदलली असं नाही, राजेशाही बदलली असं नाही, किंवा लोकशाही प्रस्थापित झाली एवढंच नाही, तर यामध्ये मानवतावादाचा विजय झालेला आपल्याला बघायला मिळतो. आणि म्हणून इतर क्रांतींपेक्षा फ्रान्सची राज्यक्रांती ही आगळीवेगळी किंवा वैशिष्ट्यपूर्ण ठरते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. फ्रान्स या देशामध्ये ही जी राज्यक्रांती घडून आली, या राज्यक्रांतीचा कालखंड जर आपण अभ्यासला तर तो आहे इसवी सन 1789 ते 1799. या 10 वर्षामध्ये काय काय घडलं, तर बऱ्याच घडामोडी घडल्या. फ्रान्समध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक या ज्या संस्था होत्या या अक्षरशः मोडकळीला आलेल्या होत्या. आणि या जुनाट झालेल्या होत्या, जीर्ण झालेल्या होत्या. आणि फ्रान्समध्ये ह्या ज्या संस्था आहे, किंवा हे सगळे जे व्यवहार आहे, हे जुना जमाना म्हणून ओळखला जाऊ लागला. फ्रान्समध्ये या कालखंडामध्ये लुई घराण्याची सत्ता होती. पहिला लुई, दुसरा लुई, तिसरा लुई, चौथा लुई, पाचवा लुई, अशा प्रकारे 16व्या लुईपर्यंत ही सत्ता वंश परंपरागत पद्धतीने चालत आलेली होती. त्यापैकी 14वा लुई आणि 16वा लुई हा बेजबाबदार होता किंवा जुलमी होता असंही इतिहासामध्ये आपल्याला उल्लेख बघायला मिळतो. या 16व्या लुईच्या कालखंडातही त्याचा अतिरेक झालेला आपल्याला बघायला मिळतो. या कालखंडामध्ये
प्रशासनावरचा पगडा हा व्यवस्थितपणे नव्हता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मन मानेल त्याप्रमाणे कारभार त्या ठिकाणी सुरू होता. राज्यकारभारावर तसं बघितलं तर राजाची हुकूमत असायला हवी, पण ती राजाची हुकूमत राज्यावर किंवा प्रशासनावर अजिबात नव्हती. तर राजाचा संपूर्ण कंट्रोल त्याची पत्नी म्हणजे त्याची जी राणी होती ती मेरी अंटोनिएट हिच्याकडे संपूर्ण कारभाराची सूत्रे होती आणि तीच सर्व कारभाराची सूत्रे हाताळत होती. आणि त्यामुळे ज्या ज्या वेळेस राजा निर्णय घेत असे, सोळावलई निर्णय घेत असे, त्यावेळेस मात्र राजा अडचणीत येत होता, कारण त्याला स्वतःच्या विचारानं राज्यकारभार करता येत नव्हता. आणि त्यामुळे या ठिकाणी तो बेजबाबदार होता असं नाही, परंतु त्याचं राणीपुढे काहीच चालत नव्हतं. या कालखंडामध्ये सरकारी तिजोरीमध्ये जो काही महसूल गोळा होत होता त्या महसुलाचा वापर जनकल्याणासाठी किंवा लोकांच्या कल्याणासाठी व्हावयास हवा, पण तसं न होता या ठिकाणी या सरकारी पैशाची उधळपट्टी जी आहे ती मौज मजा करण्यासाठी, पार्ट्या करण्यासाठी किंवा त्याला आपण म्हणूया हौस भागवण्यासाठी हा पैसा खर्च केला जात होता. सरकारी पैशाची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी या कालखंडामध्ये फ्रान्समध्ये होत होती, या 16व्या लुईच्या कालखंडामध्ये होत होती. आणि त्यामुळे या ठिकाणी जनता अक्षरशः बेजार झालेली होती असं आपल्याला म्हणता येईल. आता या फ्रान्सच्या राज्यक्रांतीच्या पाठीमागे कुठल्या कुठल्या प्रकारची कारणं होती ती आपण बघणार आहोत. फ्रेंचच्या राज्यक्रांतीची कारणे, कारण कुठलीही घटना घडताना त्या घटनेमागे काही ना काही कारणं ही असतातच. एखाद्या घटनेची बीज जी आहे ती प्रामुख्याने भूतकाळामध्ये रुजलेली असतात, कारण एकाएकी कोणतीही घटना घडत नाही, तिला काही ना काही कारणं अभिप्रेत असतातच किंवा कारणीभूत ठरतातच. त्यामध्ये पहिलं कारण आपण या ठिकाणी बघणार आहोत फ्रान्सच्या राज्यक्रांतीचं, ती म्हणजे निरुपयोगी राजसत्ता आणि कालबाह्य झालेले कायदे. फ्रान्समध्ये आपण आत्ताच वर उल्लेख केलाय की 16व्या लुईची सत्ता होती, लुई घराण्याची राजेशाही होती. आणि या राजेशाहीमध्ये जी सत्ता होती ती निरंकुश प्रकारची होती. एक प्रकारे सत्तेमध्ये किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये कोणालाही सहभागी करून घेतलं जात नव्हतं. आणि जी सत्ता होती ती काही कामाची नव्हती. सर्वसामान्यांना ज्या हाल अपेष्टा भोगाव्या लागत होत्या त्या प्रचंड मोठ्या प्रमाणात होत्या. आणि त्यामुळे इथली सत्ता जी होती लोकांच्या दृष्टिकोनातून ती काहीही कामाची नव्हती. आणि त्यामुळे या ठिकाणी जे राज्यसत्तेने निर्माण केलेले कायदे होते ते कायदे सुद्धा फार पूर्वीचे किंवा जुनाट होते, ते जीर्ण झालेले होते. कुठल्याही प्रकारच्या त्या कायद्यांचा आणि आजच्या परिस्थितीचा सुसंगतता जी होती ती अजिबात बघायला मिळत नव्हती. त्यामुळे फ्रान्सच्या राज्यक्रांतीचं पहिलं कारण जे आपल्याला सांगता येईल निरुपयोगी राजसत्ता आणि कालबाह्य झालेले कायदे, यामुळे सुद्धा या फ्रान्सच्या राज्यक्रांतीला एक महत्त्वाचं कारणीभूत ठरलेलं आहे. त्यानंतर दुसरं आहे कारण ते म्हणजे निरर्थक धर्माचरण व जीवन तत्वज्ञान यात पडलेली प्रचंड दरी किंवा विषमता. जीवन जगण्याचं तत्वज्ञान वेगळं आहे आणि धर्म सांगतो ते तत्वज्ञान वेगळं आहे. दोन्हींमध्ये जमीन आसमानचं अंतर आहे किंवा मोठं अंतर पडलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे धर्म सांगतो ते वेगळं आणि जीवनाचं तत्वज्ञान सांगते ते वेगळं. कारण धर्माच्या मार्गाने उपजीविका भागवणं सर्वसामान्यांना मात्र अशक्यप्राय झालेलं होतं, कठीण झालेलं होतं. त्यामुळे निरर्थक धर्माचरण व जीवन तत्वज्ञान यात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दरी निर्माण झालेली होती. आणि हेही कारण फ्रान्सच्या राज्यक्रांतीला कारणीभूत ठरलेलं आहे. त्यानंतर
पुढचं कारण आहे ते म्हणजे महत्त्वाचं कारण आहे मदोन्मत्त राज्यकर्ते, अत्याचारी उमराव. आता राज्यकर्ते जे होते, मग राज्यकर्त्यांमध्ये फक्त राजाच येतो असं नाही, तर राजाची सरदार किंवा उमराव, मोठे जमीनदार किंवा सरंजामदार हे सुद्धा सत्तेचे भागीदार असतात. आणि जर राजाच मन मानेल त्याप्रमाणे कारभार करत असेल, राजाचा प्रशासनावर जर वचक नसेल, तर साहजिकच त्याच्या हाताखालचे इतर अधिकारी सुद्धा उन्मत्तपणे मदोन्मत्तपणे कारभार करतात. आणि त्यामुळे फ्रान्समध्ये मदोन्मत्त राज्यकर्ते, अत्याचारी उमराव हेही कारण त्याला कारणीभूत ठरलेलं आहे. म्हणून फ्रान्सच्या जनतेमध्ये या राज्यकर्त्यांच्या बद्दल तीव्र नाराजी होती किंवा असंतोष निर्माण झालेला होता असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे भ्रष्ट धर्मगुरू. आपल्याला सर्वांना माहिती की फ्रान्समध्ये जी संरचना होती किंवा जी क्रमवारी होती त्यामध्ये धर्मगुरूंना सर्वोच्च स्थान दिलेलं होतं. धर्मगुरू सांगेल ती पूर्व दिशा. धर्मगुरूला आणि राजाला ईश्वराचा अंश मानलं जायचं. पण प्रामुख्याने जर आपण या ठिकाणी बघितलं तर हे धर्मगुरू तसे वागत होते का? तर अजिबात नाही. धर्मगुरू हे भ्रष्ट झालेले होते. वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं करणं किंवा वेगवेगळ्या भोगामध्ये दंग होते ते. म्हणजेच काय की धर्मगुरूंना सुद्धा एक प्रकारची आचारसंहिता पाहिजे, पण ती आचारसंहिता या ठिकाणी त्यांनी ती सोडून दिलेली होती. आणि एक प्रकारे त्यांचं वर्तन जे आहे ते अतिशय भ्रष्ट होतं. आणि तेही कारण फ्रान्सच्या राज्यक्रांतीला कारणीभूत ठरलेलं आपल्याला बघायला मिळतं. फ्रान्समध्ये आत्ताच वर उल्लेख केल्याप्रमाणे पुढचं कारण आहे ते म्हणजे सामाजिक विषमता आणि आर्थिक विपन्नावस्था निर्माण झालेली होती. फ्रान्स या देशामध्ये महत्त्वाची घटना काय सांगता येईल की आर्थिक विषमता निर्माण होण्याचं कारण काय की सरकारी पैशाची उधळपट्टी मोठ्या प्रमाणामध्ये होत होती. जो तिजोरीतला पैसा आहे काही प्रमाणात का होईना लोककल्याणासाठी, जनकल्याणासाठी किंवा सोशल वेलफेअर या नावाखाली खर्च व्हायला पाहिजे तो होत नव्हता. लोक दारिद्र्यामध्ये किंवा विपन्नावस्थेमध्ये जीवन जगत होते. आणि एका बाजूला खूप श्रीमंत लोक, अत्यंत संपत्ती किंवा अतिशय जास्त संपत्ती असणारे लोक, अतिश्रीमंत लोक आणि एका बाजूला अत्यंत गरीब लोक, अशी विषमता फ्रान्समध्ये निर्माण झालेली होती. आणि त्यामुळे जिथं आर्थिक विषमता असते, जिथं उपजीविकेचा प्रश्न असतो, तिथं मात्र लोक रस्त्यावर उतरतात आणि असलेली सत्ता उलथवून पाडण्याच्या मागे त्या ठिकाणी असतात किंवा असलेली सत्ता उलथवून पाडतात. हे एक महत्त्वाचं कारण फ्रान्सच्या राज्यक्रांतीला कारणीभूत ठरलेलं आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे सर्वसामान्य लोकांना प्रचंड टॅक्स किंवा कर जो आहे तो भरावा लागत होता. इथे महत्त्वाचं कारण काय आहे की जी संरचना होती, राजा, धर्मगुरू, उमराव किंवा सरंजामदार, प्रशासकीय अधिकारी आणि मग सर्वसामान्य जनता, तर सर्वसामान्य जनतेवर प्रचंड टॅक्स लावलेला होता. सरदार, उमराव हे टॅक्स फ्री होते किंवा यांना कुठल्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागत नव्हता. त्यामुळं फ्रान्समध्ये लोक या टॅक्सला किंवा या कर भरण्याला कंटाळले होते म्हणण्यापेक्षा ते भरूच शकत नव्हते. उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला होता. लोक दारिद्र्यावस्थेमध्ये होते. लोकांची खाण्यापिण्याची पंचायत होती. अशा अवस्थेमध्ये लोक टॅक्स भरणार तरी कसा? आणि म्हणून हेही कारण फ्रान्सच्या राज्यक्रांतीला कारणीभूत ठरलेलं आहे. या कारणांबरोबरच आपल्याला फ्रान्सच्या राज्यक्रांतीचे सामाजिक परिणाम या ठिकाणी बघायचे, कारण ही घटना समाजावर परिणाम करणारी आहे किंवा या फ्रान्सच्या राज्यक्रांतीने जगभरातला जो समाज आहे त्याच्यावर परिणाम झालेला आहे
किंवा सकारात्मक कुठला बदल झालेला आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यातील काही मुद्दे पुढील प्रमाणे. फ्रान्सच्या राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या 3 गोष्टींचा विजय मिळवून दिला. स्वातंत्र्य, सर्व प्रकारची स्वातंत्र्य माणसाला हवी. आर्थिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, सर्व 7 स्वातंत्र्य जे आपल्याला राज्यघटनेने दिलेले आहेत ती सर्व स्वातंत्र्य. समता, मग आर्थिक समता असेल, सामाजिक समता असेल, राजकीय समता असेल, कायद्यापुढे समता असेल, समानता असेल, ही सर्व समानता निर्माण करून देण्याचं काम फ्रान्सच्या राज्यक्रांतीने केले किंवा एक दिशादर्शक काम या फ्रान्सच्या राज्यक्रांतीने करून दिलेलं आहे. एक प्रकारे बंधुत्वाचा विजय या ठिकाणी झालेला आहे. म्हणजेच काय की या फ्रान्सच्या राज्यक्रांतीनं आपण सर्व बंधुभावाप्रमाणे वागलं पाहिजे, सर्वांना समान स्वातंत्र्य असलं पाहिजे, सर्वजण समान असले पाहिजे, या गोष्टीनं या ठिकाणी निर्देश केलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे फ्रान्सच्या राज्यक्रांतीचा हा महत्त्वाचा परिणाम स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व याचा विजय जो आहे तो झालेला आहे. आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मानवी हक्कांचा जाहीरनामा. मानवी हक्क म्हणजे काय की जे हक्क माणसाला निसर्गतः मिळालेले आहे, जे हक्क माणसाला जन्मतः मिळालेले आहे, अशा हक्कांना मानवी हक्क किंवा ह्युमन राईट्स असं म्हणतात. आणि हे मानवी हक्क जगण्यासाठी आवश्यक आहे, व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक आहे. आणि म्हणून मानवी हक्कांचा जो जाहीरनामा आहे तो जाहीरनामा या ठिकाणी फ्रान्सच्या राज्यक्रांतीनं संपूर्ण जगाला दिला. 16व्या लुईची सत्ता उलथून पाडली, राजेशाहीचा अस्त झाला आणि लोकशाहीचा उदय फ्रान्स या देशामध्ये झाला. आणि फक्त एवढंच झालं नाही तर या राज्यक्रांतीनं हा मानवी हक्कांचा जाहीरनामा जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स तो दिलेला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 10 डिसेंबर 1948 साली मानवी हक्कांचा जाहीरनामा युनिव्हर्सल डिक्लेरेशन जो आहे तो जाहीर झाला. त्यामध्ये सुद्धा फ्रान्सच्या राज्यक्रांतीची तत्व आलेली आपल्याला बघायला मिळते. किंवा जो मानवी हक्कांचा जाहीरनामाचे रिफ्लेक्शन आहे फ्रान्सच्या ते या क्रांतीमध्ये सुद्धा आलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणून हा फ्रान्सचा मानवी हक्कांचा जाहीरनामा जो आहे तो हा संपूर्ण मानवी जगताला एक आधार म्हणून निर्माण झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर नवसमाजाची निर्मिती जी आहे फ्रान्स या देशामध्ये झालेली आपल्याला बघायला मिळते. नवसमाज म्हणजे काय हो की जी वर्गरचना होती फ्रान्समध्ये, राजा, धर्मगुरू, सरंजामदार, उमराव, प्रशासकीय अधिकारी आणि सर्वसामान्य जनता, त्याऐवजी फ्रान्समध्ये साहित्यिक, शिक्षक, वकील, डॉक्टर, विचारवंत, विविध प्रकारचे व्यावसायिक या अशा प्रकारच्या मध्यमवर्गाची नवीन वर्गाची निर्मिती जी आहे ती फ्रान्समध्ये निर्माण झालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय या फ्रान्स राज्यक्रांतीने एक नवा समाज निर्माण केलेला आहे की जो समतेवर आधारित आहे, जो स्वातंत्र्यावर आधारित आहे, जो मानवी हक्कांवर आधारित आहे. अशा प्रकारचा नवसमाज जो आहे आणि जो कायद्यावर विश्वास ठेवणारा आहे अशा प्रकारचा नवसमाज या फ्रान्सच्या राज्यक्रांतीने निर्माण केलेला आपल्याला बघायला मिळतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा सामाजिक परिणाम आहे तो म्हणजे प्रभावी मध्यमवर्ग या ठिकाणी निर्माण झाला आहे फ्रान्समध्ये या राज्यक्रांतीमुळे. मिडल क्लास सोसायटी किंवा प्रभावी मध्यमवर्ग हा निर्माण झाला म्हणजे काय की श्रीमंत, मध्यमवर्ग आणि गरीब हे 3 वर्ग आहेत. त्यापैकी गरिबांना रोजच्या उपजीविकेचा प्रश्न असतो, श्रीमंतांना पैशाचं येऊन पडलेलं आहे किंवा नफा भांडवलदार असेल तर त्याला जास्तीत जास्त नफा कसा मिळेल, अजून संपत्तीत वाढ कशी होईल असं उच्चवर्णीयांना वाटतं. पण मध्यमवर्ग जो आहे त्याला संपूर्ण समाजाची किंवा देशाची काळजी आहे असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि या मध्यमवर्गानेच फ्रान्सची राज्यक्रांती घडवून आणण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आपल्याला बघायला मिळते. आणि या राज्यक्रांतीमुळे जो मिडल क्लास सोसायटी होती, मध्यमवर्ग होता, तो अत्यंत प्रभावीपणे निर्माण झालेला आपल्याला बघायला मिळतो. हे या फ्रान्सच्या राज्यक्रांतीचं एक महत्त्वाचं आणि सामाजिक
महत्त्वाचा सामाजिक परिणाम आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर धार्मिक परिवर्तन. धर्माला अत्यंत महत्त्व दिलं जात होतं आणि कर्मकांड किंवा याला जास्त महत्त्व दिलं जात होतं. आणि फ्रान्समध्ये आपण वर उल्लेख केल्याप्रमाणे धर्मगुरू जे आहे ते भ्रष्ट होते. धार्मिक तत्वज्ञान आणि प्रत्यक्ष जीवन जगण्याचं तत्वज्ञान याच्यामध्ये मोठी तफावत होती, फरक होता आणि त्यामुळे धर्मातही परिवर्तन या राज्यक्रांतीमुळे घडून आलं. किंवा धर्मगुरू कसा असावा, त्याची आचारसंहिता कशी असली पाहिजे किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहे या फ्रान्सच्या राज्यक्रांतीने एक दिशा देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणून ही फ्रान्सची राज्यक्रांती ही एक प्रकारे वेगळं परिवर्तन घडून आणलंय तिनं, धार्मिक परिवर्तन, ते आपल्याला या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे. या फ्रान्सच्या राज्यक्रांतीनं आपल्याला आत्तापर्यंत ज्या विविध प्रकारच्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यामध्ये स्वातंत्र्य, समता, विषयबंधुत्व, समान न्याय यावर आधारित समाज रचना निर्माण करण्याचं काम या फ्रान्सच्या राज्यक्रांतीनं केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे ही राज्यक्रांती फक्त राज्यक्रांतीच नाही तर एक नवसमाज निर्माण करण्याचं काम या क्रांतीने केलेलं आहे. ही एक मानवी जीवनातली अत्यंत महत्त्वाची घटना आहे. या राज्यक्रांतीनं माणसाला माणसाचे हक्क कसे मिळाले पाहिजे किंवा कोणते आहेत याची जाणीव करून दिलेली आहे. स्वातंत्र्य, समता, विषयबंधुत्व, समान न्याय याच्यावर विश्वास ठेवणारी ही समाजव्यवस्था, कायदेव्यवस्था किंवा लोकशाही मूल्य जे आहे या राज्यक्रांतीनं मिळवून दिलेली आहे. त्यामुळे या क्रांतीला इतर क्रांत्यांपेक्षा जास्त महत्त्व दिलं जातं आणि समाजशास्त्राच्या उदयाला ही क्रांती प्रेरक आणि पोषक ठरलेली आहे. म्हणून आपल्याला समाजशास्त्रामध्ये फ्रान्सच्या राज्यक्रांतीला जास्त महत्त्व द्यावं लागतं किंवा फ्रान्सच्या राज्यक्रांतीचा अभ्यास आपल्याला लक्षपूर्वक करावा लागतो. तर आपण आज फ्रान्सच्या राज्यक्रांतीच्या संदर्भात माहिती घेतली. आपण आता थांबूया. पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन भाग घेऊ. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.